ओम श्री परमात्मने नमः. सर्वांना मनःपूर्वक नमस्कार. यक्ष प्रश्नामध्ये यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारलेला आहे. किम तद पैशून्यम उच्यते, म्हणजे दुष्टता कशाला म्हणतात. त्यावेळी युधिष्ठिराने त्याचं उत्तर दिलेलं आहे. पैशून्यम परदूषणम, म्हणजे दुसऱ्याला दूषण देणे, दुसऱ्याचे दोषच शोधणे व ते बोलून दाखवणे हेच दुष्टपणाचे लक्षण आहे. म्हणजे युधिष्ठिराने स्पष्ट उत्तर दिलं की दुसऱ्याचे दोष शोधणे, ते दोष बोलून दाखवणे याला दुष्टपणा म्हणतात. आजकाल आपण परिस्थिती पाहतो की 2-4 लोक एकत्र आले की त्यांच्या बोलण्यामध्ये आत्मस्तुती आणि परनिंदा यांचा भाग हटकून सापडतो. खरं तर दुसऱ्याला दूषण देणं, दुसऱ्याचे दोष दाखवणं हा दुष्टपणाचा वरवर सौम्य वाटणारा प्रकार आपल्यापैकी बहुतेकांच्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणामध्ये आढळून येतो आहे. पण गीतेनं दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती यांची लक्षणं सांगितलेली आहेत. त्यामध्ये आसुरी संपत्तीची बीज कशामध्ये आहेत, तर ती दुसऱ्याला दूषण देण्यामध्ये आहेत. ही जी वृत्ती आहे, या वृत्तीपासून आपल्याला खरं तर परावृत्त करण्यासाठीच हे सर्व ज्ञान आपल्याला सर्व विचारवंतांनी, अधिकारी सत्पुरुषांनी सांगितलेलं आहे. सर्व आसुरी दुर्गुणांचं जे बीज आहे हे दुसऱ्याला दूषण देण्यामध्ये आहे, परनिंदेमध्ये आहे. हे लक्षात घेऊन मनुष्यानं आत्मशोधन खऱ्या अर्थानं केलं पाहिजे. आणि तसं थोडं जरी अल्प प्रमाणामध्ये आपल्यामध्ये काही तसा दोष आपल्याला दिसत असेल तर तो नाहीसे करण्याचा कटाक्षानं आपण प्रयत्न करावा. कारण दुष्टपणाचं मूळ हे दुसऱ्याचा दोष शोधण्यामध्ये असतं. दुसऱ्याची निंदा करण्याची जी वृत्ती आहे त्या वृत्तीमधून आपण दुष्टपणाकडे तर वाटचाल करत नाही ना, हे आपण शोधलं पाहिजे. दोष शोधण्यापेक्षा त्यांच्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गुणांची स्तुती करा. दुसऱ्यांची स्तुती करताना माणसं फारच काटकसर करतात, कृपणपणे वागतात. पण दुसऱ्याची निंदा करताना मात्र अगदी औदार्य आपलं उफाळून येतं. अशी परिस्थिती आपण पाहतो आहोत. म्हणून काय करा, तर जे चांगलं आहे ते शोधा. गुणग्राहकता आपली वाढली पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला चांगलं दिसेल ते ग्रहण करण्याची वृत्ती आपण जर ठेवली तर आपण निश्चितच प्रगती करू आणि एकंदरच संपूर्ण समाजाचंही हित त्यामध्येच आहे. म्हणून चाणक्याने सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की काही गोष्टी आपण ग्रहण केल्या पाहिजेत, मग त्या अयोग्य ठिकाणी असल्या तरी चालतील. एका श्लोकामध्ये चाणक्याने आपल्याला हे मार्गदर्शन केलेलं आहे. पाहूया चाणक्य काय सांगतात. विषादप्यमृतं ग्राह्य ममेध्यादपि कांचनम नीचादप्युत्तमा विद्या स्त्रीरत्नम दुष्कुलादपि. अर्थात विषामध्ये जरी अमृत असलं तरी ते ग्रहण केलं पाहिजे. अपवित्र आणि अशुद्ध वस्तूंमध्ये जरी सोनं असेल किंवा एखादी मौल्यवान वस्तू पडलेली असेल तर तीसुद्धा ग्रहण करावी. एखादा नीच मनुष्य आहे, दुष्ट मनुष्य आहे, पण त्याच्याकडे उत्तम अशी प्रकारची विद्या आहे, कला आहे किंवा काही चांगले गुण आहेत, तर ते सुद्धा आपण त्याकडून जरूर शिकून घेतले पाहिजेत. याच प्रकारामध्ये एखाद्या दुष्टकुळामध्ये उत्पन्न झालेली जी कन्या आहे त्या दुष्टकुळातील कन्येचा, योग्य गुणांनी असलेल्या कन्येचा सुद्धा स्वीकार केला पाहिजे. स्पष्टीकरण पाहूया. या श्लोकाचा भाव असा आहे
चाणक्यांना सांगायचं आहे की एखाद्या व्यक्तीकडे उत्तम गुण असतील, एखादी चांगली विद्या असेल, चांगलं ज्ञान असेल, तर ते ज्ञान आपण सदैव ग्रहण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चांगल्या वस्तूंचा संग्रह, चांगल्या गुणांचा संग्रह आपल्याकडं असावा, यासाठी मनुष्यानं सदोदित प्रयत्नशील असावं. कलागुणांची ग्राहकता मनुष्याने सदैव ठेवावी, ते शिकण्याचा सदैव प्रयत्न करावा. म्हणून ज्या ज्या वेळेस अशी संधी त्याला मिळेल त्यावेळी त्या व्यक्तीतले दोष पाहण्यापेक्षा त्यातील गुण पाहून, त्याचं ज्ञान पाहून, त्याच्याकडं असलेली कला विद्या पाहून ती विद्या, ती कला शिकण्याचा मनुष्यानं नेहमी प्रयत्न करावा. या श्लोकामध्ये आलेली जी इतर उदाहरणं आहेत ती याच अर्थानं आलेली आहेत. विषामध्ये जरी अमृत असेल किंवा एखाद्या अयोग्य ठिकाणी पडलेलं सोनं असेल किंवा मौल्यवान वस्तू असेल, त्याचाही मनुष्याने स्वीकार करावा. या उदाहरणांचा सुद्धा भाव हाच आहे की गुणांची वृद्धी आपल्यामध्ये झाली पाहिजे आणि ती होण्यासाठी ते ठिकाण पाहण्यापेक्षा ते गुण किंवा ती विद्या पाहावी. आपण योग्य बोध यातून घेऊया आणि आपली गुणग्राहकता वाढवून प्रगतीकडे, यशाकडे वाटचाल करूया. भेटूया नवीन श्लोक घेऊन. जय श्रीराम.